मगतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मगतीने बदलासी अन्य देशी चलताओ सृष्टीची विविधता पाहो तै जननीर विरह शंकित ही झाले परितुआ वचन तिज दिधले न्यायमूर्ती Yes, my lord. Wellinger and others. Defense lawyer. Yes, my lord. Barrister Baptista and one others. Proceed, Mr. Prosecutor. Yes, my lord. Excuse me. A submission, my lord. आरोपीला हातकड्या घातलेल्या आहेत आणि ते न्यायालय कायद्याच्या विरुद्ध आहे. मिलॉर्ड, सावरकर इज अ डेंजरस प्रिझनर. ब्रिटनहून मुंबईकडे येत असताना वाटेत त्यांनी पलायन केलं होतं. नो, या खटल्याची इररिलेव्हंट आहे. नो हँडकप्स. नो हँडकप्स इन द कोर्ट. रिमूव्ह इट. रिमूव्ह इट. या, प्रोसीड. येस my lord. आरोपी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आम्ही खुनाचा आरोप ठेवत आहोत. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरी शिकण्यासाठी गेलेला असताना त्यांनी तिथे राजकीय चळवळी सुरू केल्या. स्वकीयांच्या संघटना बांधून बादशाला हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वापासून वंचित करण्यासाठी फार मोठा कट रचल्याने तिथे आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने बॉम्ब बनवण्याची विद्या शिकून घेतली आणि युद्ध करण्याच्या उद्देशाने दारुगोळा आणि पिस्तूल यासारखी शस्त्र खरेदी करून हिंदुस्थानात पाठवली. ती ब्रिटिश शासकांचा खून करण्याच्या हेतूनेच. आणि त्यातल्याच एका पिस्तुलाने मिलॉर्ड नाशिक येथे मिस्टर जॅक्सन यांचा खून करण्यात आला. हा खून सावरकरांच्या वतीनेच करण्यात आला असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर मनुष्यवधाचा आरोप ठेवत आहोत. हा आरोप आम्ही आमच्या साक्षीदारांपूर्वी सिद्ध करू शकतो. मिस्टर सावरकर, तुम्हाला आरोप मान्य आहे? अमान्य मिलॉर्ड. हिंदुस्थानातील शासनाला माझ्या विरुद्ध हा अभियोग चालविताच येणार नाही. मी मर्सिलिस येथे फ्रेंच भूमीवर आश्रय घेतला आहे. ब्रिटिश शिपायांनी कप्तानी मला तिथून पळवून आणलं आहे. ज्या दिवशी मी फ्रेंच भूमीवर आश्रय घेतला त्या दिवसापासून मी ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालीच आहे. मला फ्रान्सच्या स्वाधीन करणंच कायद्याला धरून होईल. तेव्हा मी या अनियमित अभियोगात काहीही भाग घेणार नाही. आय प्रोटेस्ट. मिलॉर्ड, सावरकरांवर नुकताच एक खटला चालवण्यात आला. त्यात त्यांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा त्यांना ऑब्जेक्शन मिलॉर्ड. या खटल्याशी या खटल्याचा काहीही संबंध नाही. माझे वकील मित्र न्यायमूर्तीचे मन कलुषित करू पाहत आहेत. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. येस मिलॉर्ड. आरोपी विनायक सावरकर लंडन मध्ये इंडिया हाऊस येथे राहत असे. तिथल्या वास्तव्यात त्यांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले.
त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत उघडपणे त्यांनी बादशाह विरुद्ध चिथावणी दिलेली आहे मिलॉर्ड. मॅझिनीने इटलीच्या स्वातंत्र्यासाठी यंग इटली नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच धर्तीवर सावरकरांनी अभिनव भारत नावाची संस्था स्थापन केली. इंग्लंड मधल्या आपल्या वास्तव्यात अनेक भाषणात ते ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी त्यागाला सिद्ध व्हा अशी गर्जना करत असत. तिथल्या अनेक भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या शपथा दिलेल्या आहेत. त्यातले चतुर्भुज अमीन आणि चेंजी ग्राम हे दोघे आज न्यायालयात हजर आहेत मिलॉर्ड. त्यापैकी चतुर्भुज अमीन याने सावरकरांनी दिलेली 20 पिस्तुलं पुस्तकात लपवून हिंदुस्थानात आणली. त्यातली 18 पिस्तुलं आम्ही हस्तगत केलेलीच आहेत आणि त्यातल्याच एका पिस्तुलानं नाशिकला मिस्टर जॅक्सन यांचा खून झाला. हे ते पिस्तूल. मेन विटनेस चतुर्भुज अमीन. चतुर्भुज आम्ही हाजीर हो. नाव चतुर्भुज अमीन. धंदा स्वयंपाक पाणी आणि संबंधित कामं. हिंदुस्थानात यायच्या आधी कुठे राहत होतात? लंडन मध्ये इंडिया हाऊस. स्वयंपाकी होतो पण पडतील ती कामं करावी लागायची. यांना ओळखतं? हो, मिस्टर व्ही सावरकर. इंडिया हाऊस मध्ये राहायचे. हे तिथे काय करत असत? रात्रभर अभ्यास करायचे पण दिवसा काहीतरी लिहित असायचे किंवा सभा घेत असायचे. काय बोलत असत त्या सभेत? अतिशय जळजळी भाषेत बोलायचे. भारतातून परकीय राजवट हुसकून काढण्यासाठी क्रांती केली पाहिजे. मिस्टर चतुर्भुज अमीन, सावरकरांनी तुम्हाला स्वयंपाकाखेरीज इतर काही कामं सांगितली का? हो, मॅडम कामा आणि अय्यर अशा व्यक्तींना पुस्तकं कागदपत्र पोहोचवण्यासारखी कामं सांगितली. हे पाहिलं होतं? हो, लंडन मधून मी जी पिस्तूल आणली त्यातले कोणी दिलं तुम्हाला हे? सावरकरांनी. आणि तुम्ही का घेतलेत? कमान घाबरायचं कारण नाही. तुम्ही का घेतलं? त्यांच्या भाषणाने मी सुद्धा प्रभावित झालो होतो म्हणून ते सांगतील ती कामं मी करायचो. That's all, my lord. Mr. Baptista, anything cross on the examination? No, my lord. हा संपूर्ण पडविलेला साक्षीदार आहे. याच्यासारख्या आचार्यावर बॅरिस्टरचे विद्यार्थी सावरकर विश्वास टाकणं शक्यच नाही. आणि 4-5 वर्षानंतर तो अनेक पिस्तुलापैकी एक पिस्तूल कसा आणू शकेल? हा सगळा बनाव आहे. देशप्रेमानं भरून जाणं त्यात गैर काय? भारतीय मित्रमंडळाला एकत्र जमून सण उत्सव साजरे केल्याने कुठलाही ब्रिटिश कायदा मोडला जात नाही. माझे अशील सुशिक्षित सुसंस्कृत आहे तरीही केवळ त्यांना फ्रान्सच्या ताब्यात द्यावे लागू नये म्हणूनच त्यांच्यावर खुनाचा आरोप सिद्ध करण्याचा कोर्टात प्रयत्न चाललेला आहे. I object, my lord. हा शब्द न्यायालयात व्ही सावरकर यांचेवर इंडियन पिनल कोड खाली सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. तरी त्यांचे तरुण वय व शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन मी त्यांना कठोरात कठोर फाशी न देता त्यांना 25 वर्ष काळे पाणी जन्मठेप व सर्व मालमत्ता जप्त ही शिक्षा ठोठावत आहे. लॉर्ड, या आधीच्या खटल्यात सावरकरांना 25 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झालेलीच आहे. आता ही शिक्षा त्या शिक्षेबरोबरच भोगायची आहे का वेगळी? एक जन्मठेप भोगल्यानंतर दुसरी जन्मठेप ठोठावणं म्हणजे आमच्या धर्मातील पुनर्जन्म तत्वज्ञानावर आपण विश्वास ठेवता असं समजायचं का? मी दिलेल्या शिक्षेशी त्याचा काहीही संबंध नाही. त्या खटल्याशी याच्याशी संबंध नाही. मी दिलेली शिक्षा संपूर्णपणे वेगळी भोगायची आहे. परमावधीची शिक्षा कुरकुर न करता भोगण्यास मी सिद्धच नाही. कारण माझी श्रद्धा आहे हालपेष्टा आणि त्यात सोसून निश्चितपणे आणि वेगानं ही आमची मातृभूमी तुमच्या जोखडातून मुक्त होईलच होईल. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. बोला स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.
मिस्टर सावरकर, आय एम व्हेरी सॉरी. मला ना अतिशय खेद होत. हो, तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाच्या नशिबी हे यावं. मला त्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही. माझ्या मातृभूमीसाठीचं कर्तव्यच मी पार पाडलंय, आणि तेही परिणामांची जाणीव उराशी बाळगूनच. ओके ओके, गेट इट. तरी सुद्धा बॅरिस्टर हो कैद्यांना सोडवण्यासाठी इथे यायचं, ते स्वतःच जन्मठेपीचे कैदी म्हणून, हे जरा विचित्र दिसत नाही का? कोण जन्मठेपीचा कैदी? तुमच्या सरकारने चालवलेला हा खटलाच मुळे अवैध आहे, अनलॉफुल. मी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. ओ, तुम्हाला ते सांगायचं राहूनच गेलं. वास्तविक माझं ते काम नाही, पण हेगच्या न्यायालयाने तुमचा अर्ज फेटाळलाय. तुम्हाला फ्रान्सला परत करण्याची आवश्यकता नाही असा निर्णय सुद्धा दिलाय. असं शेवटी सगळे गोरे एकमेकांना सामील. ठीक आहे, यापुढे मनाची एक धारणा घडवायची. प्रतिकूल असेल तेच सदोदित घडेल. सावरकर, आता माझ्या हातात आहेत ते मुंबई हायकोर्टाचे 2 निकाल. तुम्हाला दोन्हीमध्ये जन्मठेपीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 25 वर्ष. तेव्हा आजपासून तुम्ही ब्रिटिश शासनाचे कैदी. आता एक काम करा, हा तुमचा खाजगी पोशाख उतरवा आणि हे कैद्यांचे कपडे घाला. घ्या. 2 जन्मठेपी जिवंतपणे हे कपडे अंगावरून उतरवले जातील. ओ, दॅट्स गुड, दॅट्स गुड. हा बिल्ला घ्या, गळ्यामध्ये अडकवा. बॉडी तिकीट. बॉडी तिकीट म्हणजे हे रिटर्न तिकीट नाही, राईट? बरोबर ओळखलं सावरकर. जन्मठेपीच्या दोन्ही शिक्षा एकदम भोगायच्या नसून एका पाठोपाठ भोगायच्या. 50 वर्ष काळे पाणी. डोंट वरी मिस्टर सावरकर, डोंट वरी. अहो, आमचं दयाळू सरकार तुमची 1960 साली निश्चित सुटका करेल. हु नोज, पण त्याही पेक्षा दयाळू आहे तो मृत्यू. पण तसं कशाला? त्याआधीच आम्ही तुमचं सरकार इथून घालवून लावणार आहोत. एनिवे, मी तुमच्याशी फारच बोललो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, येथे असेपर्यंत नियमानुसारच वागायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. हे ब्रिटन नाही, मुंबईतील डोंगरी जेल आहे, गुलाम मेंढ्यातलं. आणि हो, तुमचा चष्मा द्या. सरकारनं तुमची संपूर्ण मालमत्ता जप्त केली आहे. जाता जाता तुम्हाला एक गुड न्यूज देतो. तुमची वाईफ तुम्हाला भेटायला इथे आली आहे. तिला फक्त 20 मिनिटं दिली आहेत. तेव्हा मी आणि ऑर्डर समोर बसून राहू. आणि हो, हा चष्मा घ्या. सरकारी प्रॉपर्टी तुम्हाला देतोय, तुमच्या वाईफला डोळे भरून पाहायला. शेवटचं. लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमान जे जे दिव्य दाहक असे ते. ओळखलीस का बाई? ओळखलं नाहीस मला? अगं, कपडे बदललेले असले तरी मी तोच आहे. तसं नाही हो, आपला श्वास सुद्धा ओळखीचा आहे मला. पण निराशा ती मात्र लपू म्हटलं तरी लपत नाही. भावना आवडण्याचं आपल्यासारखं कसं नाही हो साधलं अजून मला. स्वप्नात पाहिलं होतं आपण बॅरिस्टरीच्या झोंकार पोशाखात आला आहात. पंचारथी ओवाळून मी आणि जाऊबाई आपलं स्वागत करीत आहोत. माझी येशूबाई कशी आहे माही? खचल्या आहेत हो पुऱ्या. भाऊजींना अंदमानात पाठवल्यापासून एकाच आशेवर तगल्या होत्या. आपण बॅरिस्टर होऊन याल
आणि सावरकर कुटुंबाला भरभराटीला न्याय. पण आपल्या मातृभूमीसाठी संसाराचा मोह आवड, मुलामुलींची बिन वाढवणं आणि काट्या कुट्या जमून घरटं बांधणं, यालाच जर संसार म्हणायचा असेल तर तसा संसार कावळे चिमण्या सुद्धा करतात. बुद्धिमान माणसांसारखा संसार करणं यातच कृतकृत्य वाटलं पाहिजे. पण तरी सुद्धा मनात येतच, देशातील लाखो लोक मजेत जगतायत आणि आपण मात्र माई, गुलामीत कसली आली बोज मजा, वेगळी आहे ते समाधान. आपली 4 चूल बोळकी आपण आज मोडून टाकली तर उद्या हजारो घरातून सोन्याचा धूर निघेल हा विवेक मनात बाळगून संकटाला तोंड द्या. आपले मोलाचे शब्द काळजात साठवून खडतर आयुष्याची वाटचाल करेल. एकाच आशेवर काही वर्षातच आपण परत येण्याच्या माई, तू सुद्धा माझ्यासारखी आशावादी आहेस म्हणूनच मी निश्चिंत आहे. माई, मी परत यायचंच कशाला? 5-6 वर्षांनी तुलाच अंदमानात येता येईल. तिथे कैद्यांना संसार थाटू देतात अंदमान बेटाच्या कक्षी. वाट पाहिल मी त्या सोनेरी दिवसाची, आपली मूर्ती डोळ्यात साठवून. आपण मात्र जपावं स्वतःला. इतर कुणालाही आपल्या भेटीची अनुमती मिळाली नाही. सगळ्यांच्या वतीने वंदन करते. घाबरलीस? अगं, फार जड नाहीयेत त्या. आपल्या भारतभूला जखडलेल्या शृंखलांपेक्षा तर नाहीच नाही. एक दिवशी खळखळा तुटून पडतील. त्यासाठी एक करायचं, रोज म्हणायचं, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय संभवामी युगे युगे. ये माई, माई, तुझं स्तोत्र तर मी म्हणेनच, पण तू हे म्हण, एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा, भारतीयांच्या सफल आशा. सावरकर, ये क्या चल रहा है? आप कानून तोड़ के ही रहेगा क्या? अब ये खतरनाकी बंद करो सावरकर. Nothing, Mr. Barry. I was just giving rhythm to my poetry. This is not against the rule, I believe. Shut up, सावरकर. तुम मेरे से इंग्लिश में बात मत करो. इसका दूसरा कैदी के ऊपर इफेक्ट पड़ता है. You know, they think that you are somebody very great personality, somebody different from them. मिस्टर बारी, आप हिंदी बोल नहीं सकते तो समजेंगे कैसे? राहिला प्रश्न माझ्याबद्दलच्या इम्प्रेशनचा, त्यासाठी मला परकीय भाषेच्या कुबडीची गरज नाही पडत. माझ्या आचार विचारानेच ते पडतंय. Oh, see, सावरकर, you don't argue with me. तुमच्याशी आर्ग्यू करण्यामध्ये काही पण अर्थ नाहीये. By the way, सावरकर, तुम्हाला हिंदुस्थानातील बातम्या मिळवण्यामध्ये मोठा इंटरेस्ट असतो ना? I'll give you. मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी ही बेड्यांची कोड लँग्वेज चालवायची काय बी गरज नाही. टिक टिक टिक, अंडरस्टँड? असं कुठली बातमी आणली? तुमचा विरोधक गोखले इज डेड. ना हॅपी? कुठली गेली? फार वाईट बातमी. ओ सावरकर, तुम्ही सॅड झालात. पण ते गोखले तर तुमचे विरोधक ना? माझे नाही, माझ्या विचारांचे विरोधक. माझ्या विचारांचे विरोधक असतील तरीही देशाभिमानी. मी तर त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकलो. मतभेद असले तरीही देशभक्ती तिळमात्र कमी नव्हती. भारत देशातला प्रत्येक नागरिक त्यांच्या इतका देशभक्त झाला तर माझा भारत देश केव्हा स्वतंत्र होईल? आश्चर्य आहे सावरकर, तुमच्यामध्ये बरीच आपुलकी आहे. Oh, I see. That's the reason.
जगभरची माणसं तुम्हाला भेटण्यासाठी इथे येतात धन्यवाद. आणि हल्ली तुम्ही त्यांना भेटू देता. काळ काळ माणसाला किती बदलवतो नाही मिस्टर बॅरी. आज कोणाला भेटायला? माय डार्लिंग डॉटर. येस, खुद्द माझी मुलगी कॅथी बॅरी आयर्लंडहून खास तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे सावरकर. बाय द वे सावरकर, तुम्हाला अलीकडे मी बऱ्याच फॅसिलिटीज देतो. का माहितीये का? सावरकर, त्याचं कारण म्हणजे येत्या 2 महिन्यांमध्ये मी रिटायर होणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे सावरकर की माझी संपूर्ण पेन्शन मला मिळायला हवी. प्लीज डोंट लाफ सावरकर. मला भीती वाटते की तुम्ही माग चोरून इंडियामध्ये पाठवलेल्या रिपोर्टमुळं माझं जगभर नाव बदनाम झालंय. सो नाव प्लीज प्लीज. मिस्टर बारी, तुम्ही किती बदललात? कुठे गरजत माझ्या अंगावर धावून येणारे भारी, 8-8 दिवस मला कोलू पिसायला लावणारे भारी, 10-10 दिवस मला एकांत कोठडी देणारे भारी. Come on. Forget it, Savarkar. I don't think you need these handcuffs now. No. Just forget it, Savarkar. Savarkar. And as you said, माणसाला बदलत असतं ते त्याचं वाढतं वय आणि सुट्टीतील दुर्मिळ दिवस. सावरकर, माझी मुलगी तुम्हाला भेटण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये तुमची वाट बघते आतून. सावरकर, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या. प्लीज सावरकर. या सावरकर या. सावरकर, बाय द वे, मी तुम्हाला बसा म्हणू शकत नाही. अजून देखील मी जेलच्या मॅन्युअल मध्ये बांधलेला आहे. सो सिपाही, कैथी को भेजो. Daddy, good morning. Good morning, my dear darling daughter. Good morning. By the way, Kathy, this is Vidi Savarkar. Good morning, Mrs. Savarkar. मी कॅची बेरी क्रिसमस वेकेशन साठी अंदमानात आले. पण खरं तर तुमची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती म्हणून. एवढी तीव्र का? मी तुमच्या साहित्याची ऍडमायर आहे. इंग्लंडमध्ये वाचलंय मी वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. 50 वर्षांचा तुरुंगवास भोगलेले जगातील तुम्ही एकमेव पेट्रियट. आय नो तुमच्या येथे खूप हाल झाले. Kathy. मी डॅडींच्या वतीने तुमची माफी मागते. रिअली. सावरकर, बसा ना तुम्ही. Kathy. Oh, Daddy, I have taken jail superintendent's permission. My. Please, Basana. थँक्स मिस कॅथी. मी 4-4 घरी असतो ना, तर मला सुद्धा तुझ्यासारखीच एखादी गोड मुलगी असते. एक सांगू, तुमच्यासारखी 100 देशप्रेमी त्यागी माणसं इंडियात असतील ना, तर तुमचं स्वातंत्र्य दूर नाही. Kathy. Oh, sorry, Daddy. राजकीय विषय इथे नको. I'm very sorry. Oh, सावरकर, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणले आहे. आमचं क्रिसमस चालू आहे ना, मोठा सण. काय एवढाच? हा सगळं तुमच्यासाठीच आणलेला आहे. रिअली.
आणि डॅडींची परमिशन आहे ना? तसं नाही काय ते, पण गेले 8-10 वर्ष जाड जाड भाकऱ्या खाऊन असलं काही खाण्याची सवयच गेली पाहिजे. हो, सावकाश खा. पण हा सगळं तुमच्यासाठीच बर का. आणि हे क्रिसमस कार्ड. पाकिट उघडा आणि वाचा. कुटुंबाची भेट. मेनी 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 थँक्स कॅथी. पण कॅथी, मी तुला काहीच गिफ्ट देऊ शकत नाही. ओ सावरकर, तुमचं दर्शन हीच माझ्यासाठी मोठी गिफ्ट. सावरकर, आमच्यासारखं तुमच्यात नसतो का हा मोठा सण? असतो की दिवाळी. खरं तर अजून त्याला फार अवकाश आहे, पण आजच आल्यासारखी वाटते मला दिवाळी. बदललेले मिस्टर बारी, तुझी गोड भेट आणि तू दिलेली ही गोड बातमी. माझी पत्नी आणि भाऊ अंदमानात उतरले आहेत मला भेटण्यासाठी. कॅथी, कॅथी, आय रिअली फील सॉरी. मी तुला काहीच देऊ शकत नाही. ओ नो सावरकर, तुमच्याकडे सुद्धा आहे देण्यासाठी. आहे काय? हो, ब्लेसिंग्स, आशीर्वाद. तुम्ही मला आशीर्वाद द्या सावरकर. आशीर्वाद? हो जरूर. तुला चांगला जोडीदार मिळो. तो तर मी शोधलाच आहे, पण मला चांगला सण असावा हा आशीर्वाद हवाय. मला जो मुलगा होईल तो तुमच्यासारखाच देशप्रेमी, तेजस्वी हो, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेचा विभाग तुझी आकाशी होगी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे.